चला नमस्कार. टीईटीचा 23 तारखेला जो पेपर आहे त्यात परिसर अभ्यास हा आपला 5वा व्हिडिओ आहे. 4 व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत, सगळे बघून घ्या. त्यातले खूप सारे प्रश्न रिपीट होतील आणि यातले सुद्धा प्रश्न रिपीट होतील. सगळे पीआयक्यू संदर्भात आहे. बघा यावरती साधारणतः क्वेश्चन एखादा येऊ शकतो, कारण आजपर्यंतच्या टीईटी मध्ये दोनच यावरती प्रश्न आहे. ठीक आहे. चल कमळ तुम्हाला दिलेलं आहे. बघा कमळ फूल सकाळी उमललेलं तर निशिगंधाचं फूल हे रात्री उमलतं. कमळ सकाळी उमलतं आणि निशिगंधाचं फूल हे रात्री उमलतं. ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? वेगवेगळ्या हालचाली आहेत, तर ही कुठली हालचाल आहे? रसायन अनुवर्तन हालचाल आहे, जलानुवर्ती हालचाल आहे, वृद्धी असंलग्न हालचाल आहे की गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे? तर वृद्धी असंलग्न ही हालचाल आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं करेक्ट उत्तर आहे. टेस्ट सिरीज आहे. टोटल 10 टेस्ट पेपर आहेत. टोटल 10 टेस्ट पेपर आहेत. प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलं, एकदा वाचून घ्या. परीक्षेच्या अगोदर 49 रुपये की 50 रुपये काहीतरी फीस आहे त्याची, एकदा चेक करा आणि घेऊन टाका. ठीक आहे. हा व्हिडिओ बघताय, डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचा ऍप आहे, त्याची लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. कचऱ्यातील पदार्थाचा, ठीक आहे, काही प्रश्न थोडस कमी झालं, इथं पदार्थ आहे. कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण जो कालावधी आहे लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागायची खालील पर्यायपैकी कुठली? म्हणजे लक्षात ठेवा, कचऱ्यातील जे काही पदार्थ आहेत त्या निसर्गामध्ये विघटन होण्यासाठी सगळ्यात जास्त कालावधी कशाला लागतो आणि सगळ्यात कमी कालावधी कशाला लागतो? ठीक आहे. आता बघा, पहिला ऑप्शन आहे थर्माकोल लाकूड. 2 नंबरचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे प्लास्टिक चांबडी बूट. 3 नंबर थर्माकोल चांबडी बूट आणि प्लास्टिक लाकूड. यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर सर्वात कमी जो कालावधी लागतो तो लागतो लाकडासाठी. म्हणजे लाकूड इथं पण ऑप्शन मध्ये आहे आणि लाकूड इथं पण ऑप्शन मध्ये. म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन गेलं तुमचं आणि 2 नंबरचं ऑप्शन गेलं. सगळ्यात कमी लाकडाला विघटनासाठी वेळ लागतो. मग प्लास्टिकला जास्त वेळ लागतो की थर्माकोलला? तर थर्माकोलला सगळ्यात जास्त वेळ लागतो विघटन होण्यासाठी. सगळ्यात जास्त वेळ थर्माकोलला लागतो आणि सगळ्यात कमी लाकूडला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट त्या ठिकाणी उत्तर आहे. पुढचं घेऊया. बघा, खालील योग्य विधान कुठले आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. हिऱ्यावर आम्लक्रिया अल्कली याचा परिणाम होतो. बघा, हिऱ्यावर काही आम्लक्रिया आहे तर अल्कली याचा परिणाम होतो. त्यानंतर हिरा हे कार्बनचं अस्फटिक रूप आहे. तर यातलं योग्य कुठलं आहे? तर 1 नंबर योग्य आहे. हे अस्फटिक नाही तर हिरा हे कार्बनचं स्फटिक रूप आहे. म्हणजे इथं फक्त तुमचं योग्य विधान अ आहे, ब त्या ठिकाणी नाहीये. ओके. 4 नंबरचा क्वेश्चन थोडसा मोठा आहे, थोडस त्याला छोटं करून घेतो मी. खूप मोठा क्वेश्चन आहे. ओके डन. इथपर्यंत दिसतोय, क्लिअर आहे. ओके डन. चल बघा, 0°C तापमानाच्या पाण्याचं तापमान वाढवल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? 5 वेळा हा प्रश्न टीईटीला रिपीट झालेला आहे. किती वेळा? 5 वेळा वेगवेगळ्या टीईटीला हा प्रश्न तुमचा रिपीट झालेला आहे. 0°C तापमानाच्या पाण्याचं तापमान वाढवल्यामुळे खालील कुठले परिणाम दिसून येतात? नंबर 1 आहे, सुरुवातीला त्याची घनता वाढते, परंतु नंतर ती कमी होत जाते. ठीक आहे. घनता तो वाढते सुरुवातीला. ओके. 2 नंबरचं बघूया. सुरुवातीला त्याची घनता कमी होते, घनता होत नसते सुरुवातीला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते, शेवटपर्यंत वाढत जात नाहीये. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते, कमी पण नाही. लक्षात ठेवा, 0°C तापमानात पाण्याचं तापमान वाढवलं तर कुठला बदल होतोय? सुरुवातीला त्याची घनता वाढते आणि नंतर मग काय होते? ती घनता कमी होत जाते. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. प्रश्न आला तर लक्षात ठेवा. ओके. चला, वनस्पतीतील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? कुठला? राफाईट, कॅल्शियम ऑक्झॅलेट, निलगिरी तेल की करडी तेल? बघा, वनस्पतीतील टाकाऊ पदार्थ कुठला आहे? तर निलगिरी तेल हे वनस्पतीतील टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे. बघा, जीवजन्माच्या जरायुक्त जी पद्धत आहे त्या पद्धतीत प्राण्यामध्ये सर्वसाधारण कोणते वैशिष्ट्य आढळत नाही?
कुठलं वैशिष्ट्य आढळत नाहीये. या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात, ते शीत रक्ताचे नसतात, ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचा ऑप्शन चुकीचा आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ आहे बघताय, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ग्रुपची, जॉईन करून घ्या. श्री अकॅडमी म्हणून आपली अकॅडमी आहे, श्री अकॅडमी त्याचं ऍप आहे, त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्रामला सुद्धा दिलेली आहे. जॉईन करा. 50 रुपये का 49 रुपयामध्ये फक्त त्या ठिकाणी शक्यतो काय 50 रुपये का 49 काहीतरी फीस आहे. 10 टेस्ट पेपर आहेत तुमचे टीईटीचे, तर ते एकदा बघून घ्या. ओके, त्या सगळ्या पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग आहेत. राजेंद्र सिंग यांच्या संबंधित कुठली बाब आहे, या पर्याय दिलेली आहे. ओके, चला बघूया. पर्यावरणवादी कार्यकर्ते कोण आहेत? राजेंद्र सिंग. तर तरुण भारत संघ त्यांचा आहे, बरोबर आहे, करेक्ट. तरुण भारत संघ त्यांचाच आहे. त्याच्यानंतर पाणी पंचायत त्यांच्या संदर्भात नाहीये. ठीक आहे. पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा त्यांनी काढलेली आहे, क सुद्धा पर्याय. आणि चिपको आंदोलन त्यांच्या संदर्भामध्ये, ते चिपको आंदोलन सुद्धा. सुंदर बहुगुणा जे आहेत यांचं सुंदरलाल बहुगुणा, सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनाच्या संदर्भात आहे. राजेंद्र सिंग नाहीयेत, त्यांचं करेक्ट आहे अ आणि क, पर्यायामध्ये अ आणि क आहे. तर तरुण भारत संघ संदर्भात राजेंद्र सिंग आहेत. पेड़ बचाओ आणि पेड़ लगाओ पदयात्रा संदर्भात सुद्धा राजेंद्र सिंग आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, खाद्यतेलाचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये होतं त्यावेळी खालील पर्यायातील कुठली प्रक्रिया घडते? हा 2 वेळेस प्रश्न आहे. खाद्यतेलाचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये होताना कुठली प्रक्रिया होते? काय होते? हायड्रोजन मुक्त होतं का? तर हायड्रोजन मुक्त होत नसतं. ऑक्सिजन मुक्त होतं का? अभिक्रियाकारकाचं ऑक्साईड तयार होतं, अभिक्रियाकारके ऑक्सिजन प्राप्त करतात. तर ज्यावेळेस खाद्यतेलाचं रूपांतर कशामध्ये होतं? वनस्पती तुपामध्ये होतं, त्यावेळेस ऑक्सिजन मुक्त होतं. काय होतं? ऑक्सिजन मुक्त होतं. पर्याय क्रमांक 2 तुमचं त्या ठिकाणी करेक्ट आहे. पुढचं मोठं स्टेटमेंट आहे, हरकत नाहीये. बघा 10 नंबरचा क्वेश्चन आहे, अयोग्य, आता जास्त तुमचा वेळ घेत नाही मी, अयोग्य खालील पर्यायातील अयोग्य विधान कुठले ते तुम्हाला ओळखायचं आहे. हा संप्रेरकाचं संप्रेरक आहे, त्याचं रक्तात मिसळणं आणि खोकणे ह्या अनैच्छिक क्रिया आहेत. ठीक आहे, ऐच्छिक क्रिया आहेत का? त्या अनैच्छिक क्रिया. करेक्ट आहे, बरोबर आहे, चुकीचं नाहीये. बघा प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया आहेत, क्रिया नाहीत, हे पण बरोबर आहे. एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो, ही अनैच्छिक क्रिया. अनैच्छिक क्रिया आहे का ती? तुम्ही घेतात मागे, अनैच्छिक क्रिया आहे का ती? नाही, म्हणजे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. बोटाला सुई टोचली की आई ग असा उद्गार ऑटोमॅटिक तोंडातून बाहेर पडतो, निघतो, ही प्रतिक्षिप्त क्रिया, हे पण बरोबर आहे. तर पर्याय सी तुमचं त्या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणजे अयोग्य आहे. विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणतं आहे? विद्युत दिवा. ओके, दिसतंय, करेक्ट आहे सगळं. ओके, विद्युत दिवा त्याचं वैशिष्ट्य कुठलं आहे? विद्युत दिव्यात ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो आणि प्रकाश पडतो. ऑक्सिजनमुळे जळते का रे बाबांनो? आणि प्रकाश पडतो का? नाही. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. बरोबर आहे. विद्युत दिव्यामध्ये नायट्रोजन आणि आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. विद्युत दिव्यात अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असतं, हे आहे का रे? कमी द्रवणांक असलं ते होईल का? विद्युत दिव्यात अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातू, पण आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचा करेक्ट त्या ठिकाणी आहे. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. कारण आणि परिणाम तुम्हाला दिलेला आहे. कारण दिलं इथं अ, सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे, हे बरोबर आहे, सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम ब, सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. आता अ हे कारण आहे आणि ब त्याचा परिणाम. अ बरोबर आहे कारण तो शीत रक्ताचा आहे, पण त्याचं हे परिणाम बरोबर आहे का? या शीत रक्ताचा असल्यामुळे सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते, हे या वाक्याशी कनेक्ट नाहीये. त्यामुळे फक्त या ठिकाणी तुम्हाला विचारले
अ बरोबर आहे, फक्त अ बरोबर आहे इथं, ब नाहीये. ओके, अ ब दोन्ही योग्य नाहीत, फक्त अ बरोबर आहे. पुढचा 13 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नसलेला पर्याय कुठला आहे? कुठले आहे? उष्णता. थोडस मोठं करू याला. ओके ओके, थोडस दिसतं तुम्हाला क्लिअर. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं खालीलपैकी कुठलं उदाहरण नाहीये, त्या पर्यायातलं ओळखायचं. नंबर 1, समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे, कंदिलाची वात तेवत राहणे. ओके, म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे हे उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण आहे. आपल्याला नसलेलं विचारलेलं कुठलं नाहीये. ठीक आहे. कंदिलाची वात तेवत राहणे, कंदिलाची वात तेवत राहणे हे सुद्धा आहे. शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणं हे सुद्धा आहे. मग नसलं सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणं. आता सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे हे उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नाही. म्हणजे याचं उत्तर तुमचं करेक्ट आहे 3 नंबरचं. ओके, यावेळेस प्रश्न येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे या प्रकारचं. पुढचं, खालीलपैकी योग्य विधान कुठले आहेत ते ओळखायचं आहे. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. काय दिलंय? आता इथं थोडस तुम्ही चुकू शकतात, गोंधळून जाऊ शकता. कसं बघा, योग्य विधान ओळखायचं तुम्हाला. काय दिलं? आयोडीन हा अधातू दिलं. आयोडीन काय दिलंय? हा अधातू दिलेलं आहे. ओके, 1 नंबरचं स्टेटमेंट लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो याच्यावर अपवाद काय. अधातूंना सहसा चकाकी नसते. काय? अधातूंना सहसा चकाकी नसते. करेक्ट आहे. आयोडीनला चकाकी असते. आयोडीनला चकाकी असते. आणि खालचं ड चं स्टेटमेंट आहे आयोडीन हा धातू आहे. आता बघा इथं तुम्हाला इथलं योग्य कुठलं ओळखायचंय. आयोडीन जर अधातू असेल तर मग इथं म्हणता अधातूला चकाकी नसते. इथं दिलं आयोडीनला चकाकी असते. मग आयोडीन हा धातू आहे का? कारण अधातूला चकाकी नसते, आयोडीनला चकाकी आहे, म्हणजे तो धातू आहे का? नाही. इथं अपवाद लक्षात ठेवा. आयोडीन हा अपवाद आहे, हेच लक्षात ठेवा. यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. बघा, आयोडीन हा अधातू आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि आयोडीनला चकाकी असते. आता अधातूमध्ये अपवाद हा आयोडीन आहे. आयोडीन हा काय आहे? अपवाद आहे. कशासाठी अपवाद आहे? की जे काही अधातू आहेत त्या अधातूला चकाकी नसते, परंतु आयोडीनला चकाकी असते. हा अपवाद आहे. म्हणून आयोडीन हा धातू नाहीये, आयोडीन हा अधातूच आहे. म्हणजे तुमचं स्टेटमेंट अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क सुद्धा बरोबर आहे. ड चुकीचं आहे. आयोडीन हा धातू नाही, तो अधातूच आहे. फक्त अधातूचं काय असतं की अधातूला चकाकी नसते, पण आयोडीन त्याच्यामध्ये अपवाद आहे, आयोडीनला चकाकी असते. म्हणजे इथं तुमचं पर्याय क्रमांक अ ब क बरोबर आहे, ड चुकीचं आहे, अ ब क बरोबर. याच्यावर आयोडीन एक ऑनलाईन टाईप मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. पुढचं थोडस मोठं आहे, छोटं करून घेऊ. ओके, दिसतंय? क्लिअर आहे? ओके, डन. विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो. हे खालील पर्यायातील कशाचं उदाहरण आहे? विश्लेषणासंबंधीची क्षमता विकास, वर्गीकरणासंबंधी अध्ययन निष्पत्ती, निरीक्षण आणि त्याची मांडणी यासंबंधी अपेक्षित वर्तन आणि प्रयोगशीलते संबंधीचं अध्ययन. बघा, आता विद्यार्थी साधन सामग्रीचं वाया न घालता त्याचं प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतोय. ते कशाचे? प्रयोगशीलते संबंधी अध्ययन दर्शक याचं ते उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट उत्तर आहे. ओके, चल पुढचं. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? ओके, चला आता थोडस पर्याय बसत नव्हते, मी खाली पर्याय केलेले आहे. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे नेमकं काय? तर डायरेक्ट उत्तर आपण घेऊया. कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरू विरुद्ध केलेले बंड, प्रोटेस्ट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेले बंड, पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथ आहे, या कॅथलिक पंथाचे जे काय अनुयायी आहे या अनुयायांनी केलेलं सामाजिक कार्य म्हणजे त्या ठिकाणी प्रतिधर्म सुधारणा चळवळ आहे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. 17 नंबरचा क्वेश्चन आहे. गोपाळ हरी देशमुख यांच्या संबंधित नसलेली बाब यांना लोकवादी हितवादी म्हणतात. यावर अनेक वेळा प्रश्न सुद्धा विचारून झालेला आहे.
ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब कुठली आहे? दिग्दर्शन साप्ताहिकात शतपत्रे. बघूया. वाचनालय चळवळ त्यांचीच आहे. हा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतला, एकदा चेक करून घ्या. विधवा विवाहाला त्यांनी पुरस्कार केलाय किंवा समर्थन दिलेलं आहे. लोकहितवादी या टोपण नामाने त्यांनी लेखन केलेलं आहे, हे पण बरोबर आहे. परंतु दिग्दर्शन हे 1832 मधलं आहे. मराठी भाषेतलं पहिलं साप्ताहिक आहे. ठीक आहे. पाक्षिक आहे बहुतेक ते 1832. ठीक आहे. 1832 ला दर्पण काढलेलं आहे. 1832 दर्पण आहे बघा. दर्पण हे साप्ताहिक आहे. दर्पण काय आहे? साप्ताहिक आहे 1832 आणि त्याच्यानंतर 1837 ला काय काढले? दिग्दर्शन हे मासिक काढलेलं आहे. पाक्षिक होता, नंतर मासिक झालं. ठीक आहे. आणि कुणाचे? बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. मग दिग्दर्शन कुणाचं आहे? दिग्दर्शन, दर्पण आणि दिग्दर्शन दोन्ही बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. या अगोदरचा शक्यतो तिसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेला, एकदा चेक करून घ्या. बाळशास्त्री जांभेकरांचे, लोकहितवादींचं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक अ हे त्यांच्या संदर्भात नसलेलं वाक्य आहे. आता इथं काही तुम्हाला संघटना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या संस्थापक जोड्या लावायला दिले, तर डायरेक्ट आपण इथं उत्तरच त्यांचं घेऊया. ओके. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन खाली बघण्यापेक्षा डायरेक्ट आपण उत्तर घेऊया. संस्था, संघटना आणि त्या संदर्भामध्ये दिलेलं. आता बघा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, ज्याला आपण SSRA असं म्हणतो. ठीक आहे. तर याचे संस्थापक कोण आहेत? तर चंद्रशेखर आझाद त्यांचे संस्थापक, चंद्रशेखर आझाद. ठीक आहे. त्याच्यानंतर आझाद हिंद सेना, मी तुम्हाला खूप वेळ सांगितलं, सेना, सेना शब्द असेल तर रासबिहारी बोस करायचं. फौज शब्द असेल किंवा सरकार असेल तर सुभाषचंद्र बोस करायचं. सेना शब्द आहे आझाद हिंद सेना, रासबिहारी बोस यांच्या संदर्भामध्ये आहे. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन HRA होती. त्याच्यानंतर मग SSRA झाली. ठीक आहे. HRA हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन कोण होतं? तर सत्येंद्रनाथ सन्याळ. ठीक आहे. आणि खालचं इंडिया हाऊस, इंडिया हाऊसचं कोणी स्थापन केलेले आहे? तर श्यामजी कृष्ण वर्मा. कोणी आहे? श्यामजी कृष्ण वर्मा. खूप वेळाचा प्रश्न आहे ऑनलाईन मध्ये. इंडिया हाऊस कोणी स्थापन केली? श्यामजी कृष्ण वर्मा. जोडेला होतं, डायरेक्ट तुम्हाला इथे जोड्या लावून दिलेला आहे. ओके. खाली आहे. पुढचा, आझाद हिंद सेनेचं बोध चिन्ह कुठला आहे? हा सुद्धा प्रश्न झालेला आहे, 2 वेळेस रिपीट झालेला आहे. तर झेप घेणारा वाघ, झेप घेणारा वाघ हे आझाद हिंद सेनेचं बोध चिन्ह आहे. ठीक आहे. स्वराज्याचे शत्रू आणि याच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती, त्यांची अयोग्य जोडी कुठली आहे? तर लक्षात ठेवा. थोडस वर घेतोय बघा. शाहिस्ते खानाविरुद्ध फिरोंगजी नरसाळ बरोबर आहे. बहलोल खानाविरुद्ध प्रतापराव गुजर हे पण बरोबर आहे. सिद्दी मसूद बरोबर बाजीप्रभू देशपांडे हे पण बरोबर आहे. दौलत खान बरोबर मुरादबाजी देशमुख. ठीक आहे. मुरादबाजी देशपांडे हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर 2 नंबर तुमचं चुकीचं आहे. यावर असे साधारणतः 10 ते 15 क्वेश्चन दिलेले आहेत, ते बघून घ्या. टेलिग्रामला सुद्धा देऊन टाकतो मी. उद्या सकाळी सगळे टेलिग्रामला आलेले छत्रपती शिवाजी महाराजांवरती 4थीच्या इतिहासावरती सगळे क्वेश्चन तुम्हाला उद्या मिळतील टेलिग्रामला. आता हा प्रश्न बघा. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीचेही गेले पाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, राणी भद्रकाली कोपली, अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कोणाचे वर्णन केलेले आहे? तर लक्षात ठेवा, महाराणी ताराबाईंचं वर्णन केलेलं आहे. कोणाचं? महाराणी ताराबाई यांचं वर्णन केलेलं आहे. दिल्ली झाली दिनवाणी, 2दा प्रश्न आहे रिपीट झालेला. ओके. पुढचा, भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? ठीक आहे. कोणकोणते प्राणी आहेत भारतीय राजमुद्रेवरती? सिंह आहे, घोडा आहे, बैल आहे. म्हणजे सगळेचे बघ, तिन्ही बरोबर आहे. सिंह सुद्धा आहे, घोडा सुद्धा आहे, बैल सुद्धा आहे. परराज्यातील व्यक्तींची नेमणूक, परराज्यातील व्यक्तींची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचं प्रमुख कारण खालीलपैकी कुठलं आहे? आता महाराष्ट्राचा एखादा व्यक्ती आहे, तो महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली जात नाहीये. मग घटनेमध्ये तसं नमूद केलेलं आहे का? त्या संदर्भाचं हे विधान दिलेलं आहे. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचं प्रमुख कारण काय आहे? तर बघा, भारतीय संविधानात तरतूद आहे का तशी?
तर भारतीय संविधानातील तरतूद नाहीये तशी, भारतीय संविधानात अशी काही तरतूद नाहीये तुम्ही की तुम्ही शेजारच्या राज्याचा राज्यपाल निवडा म्हणून. ठीक आहे. कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे, तसा प्रघात आहे नेमणूक न करण्याचा, घटनेमध्ये तसं काही दिलेलं नाही, हे बरोबर आहे. ठीक आहे. राज्याचे कायदे मंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावलीत अशी तरतूद आहे का? अजिबात नाहीये, हे पण चुकीचं. राज्याचे कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावलीत तशी तरतूद आहे का? हे पण नाही. म्हणजे लक्षात ठेवा 2 नंबरचं जे ऑप्शन आहे, कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा एक प्रघात चालू आलेला आहे, अनेक वेळा चालू झालेला आहे, तर तो कंटिन्यू ठेवलेला आहे, तसं काही घटनेमध्ये नमूद केलेलं नाही. ओके. 24 नंबरचा क्वेश्चन आहे, पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामसभेचं वैशिष्ट्य नसणारं विधान कुठलं आहे? ग्रामसभा, ग्रामसभे संदर्भात वैशिष्ट्य नसलेलं विधान कुठलं आहे? बघा इथं नसणारं तुम्हाला दिलेलं आहे. मग गावातील सर्व अबालवृद्ध, बघा गावातील सर्व अबालवृद्ध नाहीये, गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा नाही म्हणून. गावातील सर्व अबालवृद्ध म्हणजे त्या ठिकाणी जन्मल्यापासून सगळेच, असं अजिबात होत नाही. ग्रामसभा म्हणजे त्या ठिकाणी सगळे ज्यांचं वय वर्ष 18 वर्ष आहे, ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे, अशा सर्व व्यक्ती मिळून त्या ठिकाणी ग्रामसभा होत असते, त्यामुळे हे चुकीचं आहे. ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचची असते, हे बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते, बरोबर आहे. ग्रामसभा गावातील जे काही विकासाच्या योजना त्याला मान्यता देते, हे पण बरोबर आहे. ग्रामपंचायती संबंधीचे मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद होती, बरोबर आहे, हे पण. म्हणजे 1 नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे. आता ते समजून घ्या व्यवस्थित, डिटेल काय दिलंय. ग्रामसभा म्हणजे एका गावातील सर्व मतदारांनी मिळून असलेली सभा. मतदारांनी म्हणजे मतदान तुम्हाला करण्यासाठी किंवा मतदान यादीत तुमचं नाव येण्यासाठी तुम्हाला वय वर्ष किती कंप्लीट पाहिजे? 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. ज्याचं वय वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे आणि ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे, ग्रामपंचायत ही ग्रामसभे निवडलेल्या प्रतिनिधीची कार्यकारी समिती असते. ग्रामसभा गावाच्या विकासाच्या योजनावर त्या ठिकाणी काय करते? चर्चा करते. ग्रामपंचायतीच्या कामावर लक्ष ठेवते आणि गावकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ग्रामसभा करत असते. आणि टोटल 4 ग्रामसभा घेणं बंधनकारक केलेलं आहे. किती? 4 ग्रामसभा. हा प्रश्न 2दा-3दा रिपीट झालाय. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालील पर्यायातील कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर मच्छलीपट्टणम. लक्षात ठेवा, रिपीट झालाय प्रश्न हा सुद्धा. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कुठली आहे? ओके, चलो. काय दिली तुम्हाला? पर्वतरांग दिलेली आहे आणि भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी. पहिलीच अयोग्य जोडी आहे. सातपुड्यात इथं अस्तबा दिलेला आहे, तर सातपुड्यातलं धूपगड नावाचा हा प्रश्न सुद्धा रिपीट झालाय. सातपुड्यातलं सर्वात उंच शिखर धूपगड आहे. पश्चिम घाटातलं अन्यमुळी बरोबर आहे. 2695 मीटर एवढी अन्यमुळीची लांबी आहे, उंची आहे, सॉरी. अरवलीतलं गुरु शिखर आहे सर्वात उंच, बरोबर आहे. आणि हिमालय, पण हिमालय कुठला? भारतातलं हिमालय. तर भारतात हिमालयामध्ये K2 हे सर्वात उंच शिखर आहे. चुकीचं आहे. सातपुड्यात अस्तबा आहे, पण सातपुड्यातलं सर्वोच्च शिखर अस्तबा नाही, तर धूपगड नावाचं शिखर सातपुड्यातलं सर्वोच्च आहे. ओके, पर्याय क्रमांक 1 चुकीचं होतं. प्रमाण वेळेनुसार गिरणी शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात किती वाजले असतील? तर साधारणतः लक्षात ठेवा 5.5 तास त्या ठिकाणी पुढे असतो आपण ग्रीनिचपेक्षा. तर पहाटेचे मग संध्याकाळचे 4:30, पहाटेचे 3:30. ठीक आहे. सोमवार पहाटे 3:30, मंगळवार पहाटे 3:30. इथं कुठं दिले तुम्हाला? सोमवार दिले, म्हणजे त्या ठिकाणी मंगळवारचे असतील. सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर 5.5 तास पुढे जा, म्हणजे मंगळवारचे पुढे मंगळवार पहाटे 3:30 वाजलेले असतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आता इथं बघा, अशा प्रकारे 1-2 प्रश्न सगळ्या टेटला आजपर्यंत विचारले. सापुतारा दिले, गुजरात दिले. आता सापुतारा हे गुजरात मधलं ठिकाण आहे. मग पाल हे कुठलं ठिकाण आहे? तर पाल हे महाराष्ट्रामधला जळगाव जिल्ह्यातलं ठिकाण आहे. हे पाल कुठलं आहे? महाराष्ट्रामध्ये.
पण तर तुम्हाला जिल्हेवाईज दिला असेल तर लक्षात ठेवा जळगाव जिल्ह्यामधला. त्यानंतर भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघु उद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे. यावरून चतुर्थक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय म्हणजे सेवा देणारे, ठीक आहे, किंवा बुद्धीचं काम करणारे हे चतुर्थक मध्ये येतात. मनीषा काय आहे, शिक्षिका, ती येणार नाहीये. मनाली काय आहे, पोल्ट्री व्यावसायिक, हे द्वितीय मध्ये येऊन जातं. मिलिंद काय करतोय, मिलिंद लघु उद्योजक आहे, द्वितीय क्षेत्रामध्ये येईल. आणि भूषण राहिला म्हणजे संगणक, भूषण हा त्या ठिकाणी चतुर्थक व्यवसायामध्ये येईल. कोण येईल, भूषण, चतुर्थ व्यवसाय कोण येईल, भूषण. भूषण काय करतोय, संगणक अभियंता आहे, म्हणजे चतुर्थ श्रेणीमध्ये त्याचं काम. 29 आणि शेवटचा प्रश्न. तत्पूर्वी टेस्ट सिरीज जॉईन करा. 49 रुपये टेस्ट सिरीज आहे. 10 टेस्ट पेपर सगळे पीडीएफ स्वरूपात वाचून घ्या, त्याचं विश्लेषण सुद्धा वाचा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. ओके, चला. राष्ट्रीय उद्याने असलेले महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट कोणता आहे? ठीक आहे, उत्तर सुद्धा तुम्हाला खाली दिलंय, चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया. आता काही राष्ट्रीय उद्यान आपल्याला घेणं गरजेचं आहे, ते काय घेत नाही. इथेच बघा, लक्षात ठेवा, एखादं तुम्हाला जर विचारलं, ठीक आहे. गुगामोल राष्ट्रीय उद्यान, गुगामोल राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर अमरावतीला. चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर सांगलीला चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान जर विचारलं तर नागपूरला, लक्षात ठेवा. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान विचारलं तर गोंदियाला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान विचारलं तर चंद्रपूरला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर खाली काही तुम्हाला महाराष्ट्रातील 6 राष्ट्रीय उद्याने दिलेले आहेत, ते महत्वाचे आहेत बघा. नवेगाव बांध गोंदियाचा आहे, ठीक आहे. पेंच नागपूरचा आहे. गुगामोल अमरावतीचा आहे. ताडोबा चंद्रपूरचा आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरचं आहे आणि चांदोली सांगलीचं आहे. आता इथं तुम्हाला डिटेलमध्ये दिलंय, इथं डिटेलमध्ये काय दिलं, डिटेलमध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय उद्यान दिलेले आहेत. इथं ताडोबा राष्ट्रीय उद्यान तालुका भद्रावती मध्ये आहे, जिल्हा चंद्रपूर आहे. स्थापना 1955 झाली आणि क्षेत्रफळ किती आहे, तर 116.55 हेक्टर मध्ये. नावेगाव किंवा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान तालुका अर्जुनी मोरगाव नावाचा तालुका आहे, गोंदिया जिल्ह्यात 1972 ची स्थापना. पेंच राष्ट्रीय उद्यान, त्याचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे. रामटेक तालुक्यात आहे, नागपूर जिल्ह्यात 1983 ला त्याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीमध्ये आहे, मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे, 1969 ला स्थापना आहे. गुगामोल राष्ट्रीय उद्यान धारणी तालुक्यात आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, 1974 ला त्याची स्थापना आहे. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान शिराळा तालुक्यात आहे, सांगली जिल्ह्यात आहे, 2004 ला त्याची स्थापना झालेली आहे. याच्यामध्ये जर पाहिले असेल तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ गुगामोल राष्ट्रीय उद्यान 1673 आहे. त्याच्यानंतर इकडं म्हणजे साधारणतः सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळ जर पाहिलं असेल तर गुगामोल राष्ट्रीय उद्यान अमरावतीचं आहे, 1673. यावरती प्रश्न तुम्हाला या प्रकारचे विचारतील, लक्षात ठेवा. हे सगळे विचारलेले क्वेश्चन अत्यंत महत्वाचे आपण घेतलेले, ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा त्या ठिकाणी विसरू नका. आणि याच प्रकारे अजून 2 तुम्हाला व्हिडिओ घेतो उद्याच्याला, तर त्या 2 व्हिडिओमध्ये सगळे झालेले पीवायक्यू असतील, विश्लेषण सुद्धा असतील आणि संभाव्य प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी, ठीक आहे. चला थांबतोय. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, आपलं श्री अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या, टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करून घ्या सगळे.